का हो. तर तो अनुक्रमांक वगैरे 2002चा. तर अशा पद्धतीनं हे सगळा फॉर्म मतदाराकडून भरून घेतला जाईल. आणि जर 2002च्या यादीमध्ये जर त्याचं नाव नव्हतं तर ते 2002च्या मतदार यादीमध्ये त्याच्या आईचं, वडिलाचं, नातलगाचं म्हणजे म्हणजे आई वडील आणि भाऊ बहीण, आजी आजोबा वगैरे असतील आणि त्यांच्यासोबत जर मॅप जर झालेला असेल तो, तर त्याची माहिती इकडे येईल. म्हणजे स्वतःचा असेल तर इकडची बाजू भरेल 2002च्या मतदार. आणि त्याचे रोजनी म्हणजे मॅपिंग केली असेल नातलगासोबत तर त्या नातलगाची तपशील हे इकडे. आता यामध्ये अपेक्षित आयोगाला असं आहे की त्यांनी तो फॉर्म घ्यावा, व्यवस्थितरित्या भरावा आणि आपल्या सहीनं तो BLO कडे द्यावा. आता हे BLO कडे फॉर्म जेवढे काही जमा होतील तेवढ्या सगळ्यांची नावं ही प्रारूप मतदार यादीमध्ये असतील. आणि ज्याचा फॉर्म हा BLO कडे कलेक्ट होणार नाही त्याचं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये असणार नाही आणि अंतिम मतदार यादीमध्ये असणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं की हा फॉर्म BLO कडे आलाच पाहिजे मतदाराची पातळीवर, तरच तो डिजिटाईज करू शकेल, तरच तो हा वेबसाईटवर अपलोड करू शकेल आणि त्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असू शकेल. आता फॉर्म दिलेल्या प्रत्येक माणसाचं नाव मतदार यादीमध्ये असेल का? फॉर्म दिलेला आहे प्रत्येक माणूस तर असेल, परंतु अंतिम मतदार यादीमध्ये त्याचं नाव राहीलच का सांगता येईल. कारण त्याच्यात असे काही लोक आहेत जे की मॅप झाले, म्हणजे 2002 मध्ये त्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव त्यांना मिळालं किंवा त्यांच्या पालकांचं नाव मिळालं, त्यांच्या नातेवाईकाचं नाव मिळालं, तर त्या लोकांचं मतदार यादीमध्ये म्हणजे मॅपिंग झाली, परंतु त्यांनी जर फॉर्मच दिला नाही तर असे लोकांचं नाव त्या मतदार यादीमध्ये येणार. मग आता काही लोकांची मॅपिंगच नाही समजा आणि त्यांनी फॉर्म दिला, मॅपिंग झालं नाही 2002 मध्ये, कुणासोबतही आई वडिलांसोबतही झाली नाही, स्वतःचही नाही, पण फॉर्म तर दिला. तर मग अशा फॉर्मवरती आम्ही सुनावण्या घेऊ दावे हरकतीमध्ये. त्याला आम्ही सांगू की ही कागदपत्र तुम्ही आम्हाला प्रोड्यूस करा आणि त्याची खात्री करून त्या माणसाचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट, अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट. तर ह्याचे जे काही टप्पे आहेत ते तारखेनिहाय थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो मी की 30/6/2026 ते 29/7/2026 मतदारांच्या घरोघरी पडताळणी मोहीम होईल आणि BLO घरोघरी जाऊन या फॉर्मचं वितरण आणि वितरण करेल, भरून घेईल, मतदाराची सही घेईल आणि लगेच तो फॉर्म त्याच्याकडे घेईल आणि मतदाराला पोच देईल. 2 फॉर्ममध्ये असणार. त्याच्यानंतर मग हे काम BLO कडून डिजिटाईज होणार. म्हणजे BLO ॲपवरती नवीन व्हर्जन काल रात्री प्राप्त झालेला आहे. तर ह्या ॲपवरती तो ही सगळी माहिती पुन्हा त्या ॲपवरती भरेल आणि हा जो फॉर्म आहे तो ॲपवरती डिजिटाईज अपलोड करेल आणि तेव्हा हा फॉर्म डिजिटाईज झाला. अशा पद्धतीचं हे काम राहील. मग असे जेवढे काही फॉर्म डिजिटाईज्ड होतील, जेवढे काही फॉर्म BLO कडे परत येतील, त्या सगळ्यांची नावं प्रारूप मतदार यादीमध्ये येतील. प्रारूप मतदार यादी 5 ऑगस्ट 2026 आपण प्रसिद्ध करणार. त्याच्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत साधारणतः 1 महिन्याचा कालावधी, ह्याच्यामध्ये दावे व हरकती दाखल करणं. आता कुणाला वाटतंय की माझं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आलं नाही
आणि तो म्हटला की साहेब आता माझं आलं नाही काय आणि हा माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांनी जर दावा दाखल केला तर आम्ही त्याची सुनावणी घेऊ, पडताळणी करू, किंवा चुकीचं नाव एखाद्याचं आलेलं आहे काय आणि हा मयत आहे व्यक्ती तरी पण याचं नाव आलेलं आहे, असा जर कोणी हरकत घेतली तर आम्ही त्याबाबतही नोटिसा वगैरे देऊन त्याची सुनावणी घेऊ आणि ती दावा किंवा हरकत निकाली काढू. त्याच्यासाठी कालावधी आहे आमचा 5 ऑगस्ट ते 3/10 पर्यंत, म्हणजे ऑगस्टपासून हे ऑक्टोबरपर्यंत हे निकाली काढण्याचा 2 महिन्याचा कार्यक्रम चालणार. त्याच्यानंतर अंतिम मतदार यादी जी प्रसिद्ध करायची आहे ती टप्पा 6 मध्ये 7 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे. तर या कार्यक्रमासाठी BLO यांचे प्रशिक्षण घेतलेले आहे. शहरी भागासाठीचा वेगळं प्रशिक्षण घेतलं आपण. आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये टोटल 103 यादी भाग आहेत. त्या टोटल 103 यादी भागापैकी 22 यादी भाग हे शहरातील आहेत आणि आयोगाने ज्या पद्धतीनं पूर्वी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हे फक्त तहसीलदार होते, तर आता आयोगाने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून आपल्या तालुक्यामध्ये सध्या माझ्या व्यतिरिक्त अजून 3ची नियुक्ती केलेली आहे. शहरासाठी मुख्याधिकारी नगरपंचायत जे की 22 यादी भागाचं काम बघतील आणि ग्रामीणमध्ये आम्ही 3 जण, माझ्याकडे 30 यादी भाग असतील ग्रामीणचे. BDO साहेबांकडं 20 यादी भाग आहेत आणि या नायब साहेबांकडे 31 यादी भाग आहेत. म्हणजे आमच्याकडे 10 सुपरवायझर आहेत आणि 103 BLO आहेत, 103 यादी भाग आहेत. AERO म्हणून नायब तहसीलदार निवडणूक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. AERO म्हणून BDO साहेबांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि शहरासाठी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती. आता BLO घरोघरी जातील, त्यांच्या सोबत हा EF फॉर्म असणार आहे. याच्यामध्ये BLOचं नाव प्रिंटेड आहे, वरील मतदाराचं नाव प्रिंटेड आहे. हे मतदाराचं नाव आजच्या मतदार यादीनुसार आहे, त्याचा पत्ता आहे आणि हे QR कोड स्कॅन केल्यानंतर ती मतदाराची अजून डिटेल माहिती या ठिकाणी मिळणार आहे. इथं आजच्या मतदार यादीमधला फोटो आहे आणि इकडे एक रिकामी जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी फोटो रिसेंट मतदारांनी लावायचा. जर समजा त्या मतदाराकडे फोटो उपलब्धच झाला नाही, उदाहरणार्थ माझ्या घरामध्ये आम्ही नवरा बायको राहतो आणि माझी मुलं पुण्याला राहतात, आता फोटो उपलब्ध नाही त्यांचा, तर फोटो नाही म्हणून हा फॉर्म रिजेक्ट केला जाणार नाही. हा फोटो जरी नसला तरी हा फॉर्म कलेक्ट होणार. परंतु आपला खूप जुना फोटो आहे 21 वर्षाचा असतानाचा आणि आता आपण 70 मध्ये आहोत, तर तो जर फोटो अपडेट करायचा असेल तर अद्ययावत फोटो देणं आवश्यक आहे. आणि जर BLO प्रेझेंट असलेल्या व्यक्तीचा अद्ययावत फोटो जर घ्यायचा आहे तर BLO ॲपमध्ये तो अद्ययावत फोटो तो काढू शकतो. फक्त फोटो कुणाची गोळा करायची जे घरात नाही, बाहेर काढायची, अशा लोकांची त्या घराच्या कुटुंबकर्त्यांनी फोटो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. शेवटी नाही झाला तो ऑलरेडी एक फोटो आहे त्याचा. सोशल मीडियावर लोक मेसेज टाकायचे 2-5 फोटो लागतात म्हणून, ते चुकीचं आहे ना. तेव्हा एक तर त्या फोटोवाल्याचा धंदा करणं आहे, एक चुकीची माहिती पुरवायची. नाही चुकीची नाही, फोटो लागणार. फोटो लागणार तुम्ही म्हणले BLO ॲप मध्ये असल्याच लिहायला पाहिजे ना. आता बाहेर गाव कोणी असला, आमचा मुलगा आहे पुण्याला, ठीक आहे त्याचा लावत ना आम्ही. आता गावात मी माझ्या घरी त्याच्यामुळं आपण ही पत्रकार परिषद घेतोय. काही अफवा वगैरे प्रसारित होतात, त्याच्यामुळं आपली ऑथेंटिक माहिती मागून गेल्यात ना लोक. ऑथेंटिक माहिती मतदाराला मिळते, परंतु या फॉर्मवर
मतदाराचे एका कुटुंबातल्या सगळ्या मतदाराची नावे नाही नाही त्याला प्रत्येक separate. मतदारासाठी separate प्रत्येकाला 5 लोक असतील तर 5 फॉर्म पाच form. आपली निवडणूक आहे कशी आपल्याला हे देते ना पोल चिट त्या प्रकारचं समजा सध्या काय आहे, एका कुटुंबाचे वेगवेगळ्या बुकवर हे नाव आहे. कोणते दुसरे आधीच आहे, कोणते ते आधीच आहे. तर हे नाव एका जागी येण्यासाठी काय करावं? नाही, फॉर्म भरून दिल्यामुळे होईल का काही? आता बघा आजच्या या SIR च्या कामामध्ये जे आता ऍप आलेलं आहे, रात्री ऍप आलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत, समजा त्याच्यामध्ये त्यांनी जर अशी फॅसिलिटी दिलेली असेल काय की फॅमिली लिंकेजची वगैरे जणांकडे आहे की फक्त ते एकच व्यक्ती आहे. हो एक राहू द्या ना, पुरावा कोणी- नाही, बाय चान्स त्याची नाही. link अशा सुद्धा लोकांसाठी लागत काय? नाही. समजा आधार कार्ड आहे ते मतदान कार्ड आणि अति दुर्मिळ भागामध्ये सर काही एक समजा एक कुटुंब आहे त्या ठिकाणी पर्यंत आपले लोक काही पोहोचू शकत नाही किंवा त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांच्या नावावर राहत आहेत. तर अशा लोकांसाठी भविष्यामध्ये काही आहे का सुविधा? त्या लोकांसाठी काय जो जो आयोगाने प्रोग्राम डेट निहाय नेमून दिलेला आहे ना, त्या डेट निहायच तो प्रोग्राम येईल. नंतर वगैरे याच्यामध्ये आता त्या लोकांपर्यंत आपले लोक पोहोचलेच नाही. हा नाही नाही पोहोचलेच नाही, असं होऊच शकत नाही. BLO ना घरोघरी जाऊन त्या मतदारापर्यंत हे इन्युमरेशन फॉर्म द्यायचेच आहेत. असं होणारच नाही, पोहोचलेच नाही असं होणारच नाही. कारण एका BLO कडे जास्तीत जास्त 1200 ते 1300 मतदाराचं काम आहे. त्याच्यामुळं आणि हा महिन्याभराचा कालावधी आहे आणि तो पूर्ण वेळ हा काम करतो. ते मॅपिंग मुळे सगळ्याचे मोबाईल नंबर दिले. 1200 एका घरामध्ये 5-6 मोबाईल नंबर मध्ये दिले, समजा त्याच्यामुळे मी काय काही बोललोय अडचण नाही सर, असं. बाय चान्स मध्ये एखादं कुटुंबच राहिले ते समजा आउट ऑफ कुठेतरी राहते माळामध्ये शेतामध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत लोक पोहोचले नाही किंवा मग त्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला नाही. अशा लोकांसाठी मी बोलतो. त्या माळ रानावर राहणाऱ्या माणसाला हे BLO कॉन्टॅक्ट करेल. हे तुझा फॉर्म आहे, शेवटी नाहीच झाला हा फॉर्म अबसेंट म्हणून आमच्याकडे जेव्हा येईल म्हणजे हा वितरित नाही झाला, हे कोण आहे की काय नाही की पर्याय वितरित नाही झाला, अबसेंट म्हणून जर झाला तर ह्या माणसाचे नाव मतदार यादीमध्ये येणार. आजी आजोबा त्याला त्याचा 18 वर्ष पूर्ण झाली. नवीनला घेता येत नाही. आईबाप जरी नसले त्याचे तर आईबापाचं 2002च्या याच्यामध्ये नाव ना आईबाप नाहीतच मुळात. जन्मतात ते आता जन्म झाले त्यावेळेस गेले अहो, हो ना 2002 मध्ये नाव असेल ना त्यांचं. 2002 त्याच्या आई वडिलाचं नाव असेल ना 2002च्या यादीमध्ये. 2002 आता हे आता म्हणता याच्या अगोदरची काही लोक आहेत. या नामदेश्वर विभागामध्ये 3 म्हणतात 16 BLOला त्याचा पुरावा नाही कुठला आला त्याच्या कुठलाच पुरावा नाही त्यांनी केला. हा, असे पण काही लोक आहेत फक्त सर. आधार कार्ड आहे त्यांचे. आणि आता त्याच्यासाठी आपण आयोगाने एक नाही त्याच्यासाठी आयोगाने जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते सांगतो. त्या व्यक्तीचा जन्म जर 1987 पूर्वीचा असेल तर त्यांनी स्वतःच एक पुरावा द्यावा. निर्गम ती यादी दिली 87 ते 2024 मध्ये अशा व्यक्तीचा जर जन्म असेल तर त्याने त्याचा आणि आईचा किंवा वडिलाचा पुरावा द्यावा. एक आणि 2004च्या नंतर त्याचा जन्म असेल तर त्यांनी त्याचा आईचा आणि वडिलाचा तिघाचा पुरावा द्यावा. आता तुम्ही म्हटलात की आईचा आणि वडिलाचा पुरावा नसेल तर ऑब्वियसली तो मतदार यादीमध्ये शाळा सुद्धा नाही. पण ते आजी आजोबा कोणीतरी असेल ना, लिंक लागत असेल. आयोगाच्या निकषाच्या बाहेर तर आपण जाऊन पर्याय तर हा इनोव्हेशन फॉर्म जो आहे ना तो पुढच्या व्यक्तीला एक देणार आहे आणि आणि BLO BLO. तर BLO पासला जर फॉर्म मिस झाला का त्यांच्यापासला मिस झाला तर ते BLO पासला जर मिस झाला फॉर्म तर ते ऍक्सेप्ट होईल का? नंतर पावती द्यायली. ते पावती द्यायला ऑनलाईन झाल्यानंतर ते यादी येणार आहेत ना. हो ना तो
तो घेईल स्वतःकडे आणि तो डिजिटाईज करेल. आणि त्याच्याकडून जर मिस झाला, डिजिटाईज नाही झाला तर सर एक वीकेंड फास्ट आहे ते त्यांच्याकडे मोबाईलमध्ये ॲप आहे. त्यांनी फिडिंग करतात सर, फिडिंग करून टाकतात. नाही, हे फाईल जे आपले नाही सर, हे पण महत्त्वाचे विषय आहेत. हे जे बोलताय ना, तो पण विषय महत्त्वाचा आहे. दिलेले जर समजा डॉक्युमेंट miss झालं तर मॅपिंग मग काय केलेलं आहे करायचं? बीएलओ. मी मतदानापासून सर वंचित राहतो छापील ना. प्रेस नोट आहे. बघतो. बीएलओने मला पर्याय काय? काही बीएलओ नाही ना मॅपिंग करण्याचं पण माहीत झालेलं नाही. आणि बीएलओ ज्याची मॅपिंग झाली नाही ती यादी काढली तर ती इंग्लिश मध्ये काढली. आणि सर आता समजा हे आता जे मनोज जे म्हणू लागला ना, समजा एखादा विद्यार्थी समजा कोणी असेल मुलगा ज्याला आपण वयाचे 18 वर्ष आहेत ना, ते जर माझ्या इथे किराण राहतो जर ते भारताचे नागरिक असेल तर त्याला मतदानाचा अधिकार देता येत असेल ना आपल्या नियमाप्रमाणे जे काय आहे ते. आता काय होईल, समजा तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट SIR मध्ये 2002च्या यादीला त्या यादीमध्ये स्वतःच त्याच्या कुटुंबाचं त्याच्या मिळालंच पाहिजे. आता समजा आता यांनी म्हटल्यासारखं 2004च्या नंतरचा जन्म आहे, आई वडिलाचाही काहीच पुरावा नाही त्याच्याकडं. हा? तर या मतदार यादीमध्ये तो समावेश होऊ शकतो नाही. परंतु प्रत्येक वर्षी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम वगैरे येतो. 4 महिन्याला त्यावेळेला तो समाविष्ट होऊ तेच म्हणालो. कसं माहिती आहे का, त्याचं असं आहे, समजा एखादं ड्रॉप केलेलं मुलं असतात ना, करेक्ट. ड्रॉप केलेलं असतं, आई नसते, माय बाप नसते, मग त्याचं तर त्याला अधिकार आहे त्याचा. त्याचं नाव मग आपणच टाकतात ना ते आता याच्यामध्ये आपल्या बाल सुधार गृहामध्ये पुढे पाठव. फक्त त्याच्यामध्ये काय झालंय, निवडणुकीत मतदान केलेले लोक आहेत त्यांचं यादीमध्ये नाव नाही. हॅलो, बोला. ते सुनावणीच्या वेळेस ना आम्ही त्यांची सुनावणी घेतो. जे अनमॅप लोक आहेत, आता आम्ही जे सुनावणी घेणार आहोत त्या अनमॅप लोकांचीच घेणार आहोत. म्हणजे 2002च्या यादीत त्यांचं नाव नव्हतं म्हणून ते अनमॅप राहिले. म्हणून मग त्या लोकांना आम्ही सुनावणीची नोटीस देऊन त्यांना आम्ही काही कागदपत्रासोबत त्याची हजर राहायला सांगू आणि त्याची खात्री झाल्यानंतर अशा लोकांचं हे नाव समाविष्ट करता येऊ शकेल. केंद्र किती म्हणजे 100 सर्वांना 100 सर गोविंद. प्रत्येकाने थोडस शेवटी 1-2 ओळी लिहून घ्या प्लीज. शेवटचं शब्द काय तिथं की BLO यांच्याकडे देऊन आपले कर्तव्य बजवावे. बरोबर. आपले कर्तव्य बजावले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले अपील बोलने वाले वो करेंगे साहब. उपजिल्हा कम ज्यादा होगा. निवडणूक अधिकारी श्री राजकुमार माने उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री राजकुमार माने व भोकर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी व भोकर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री प्रवीण मेनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. BLO किती म्हणजे BLO 103
103 BLO. यादी भाग 103, शहरातले 22, हे आरोपी व्यक्तींचे चार जॉईंट रेटिंग ऑफ शहरात 22 4. गट विकास अधिकारी याच्यामध्ये कमी दिलंय. जबाबदारी 20च बूथ असतात. याच्या 10 ह्याच्यामध्ये एक धोरण आहे असं नाही तर 2 धोरण मला सुपरवायझर किती 4 मध्ये 25 सुपरवायझर 10 काय होते 5 लोक तुटल्या जातात. योगाचा दैनिक योगा 10ला 1 2 लागले. 10ला 1 असते सुपरवायझर 10 एक आहे शहरात 22 कॉपी लिहून होता शहर एकूण 103, शहरात 22, सुपरवायझर 10. हा सुपरवायझर 10, जे आरोपी शहरात सुपरवायझर 2, काय होते 5 किलो एकूण 122 एक फ्रेंड दोन्ही अधिकारी प्रवीण आडनाव काय? मेंग शेट्टी, मेंग शेट्टी, मेन केलं मेंग शेट्टी, मेन 85 भोकर आपले आपले 3 तालुक्यात भोकर म्हणजे भोकर आणि मतदार किती पटकुली कार्यक्रम पाणी इथं पाणी आहे घ्या असं पांजे शहरासह हा आपलं पूर्ण 103 ह्याच्यात 91,338. आणि शहरात अर्धापूर शहराचं नाही बा, वेगळं नाही केलेलं आहे. 38. 91,338. सर ज्यांनी ऑनलाईन SIR केलेले त्यांच्यासाठी पण आहे काही हो आता ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे आता ब्युरोने येऊन आता जे काही शिक्षक आहेत आपले शिक्षक येऊन मतदारापर्यंत पोहोचून त्यांनी SIR केलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन केलेले आहे त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी तर त्यांना पण करणं अनिवार्य आहे काय हो काय नाही अगोदर केलेलं आहे ना नाही अगोदर नाही केलेलं ते मॅपिंग केलेलं आहे ते SIR चा एक टप्पा आहे तो पहिला टप्पा त्यांनी पूर्ण केला आता हा दुसरा टप्पा आहे तर 10,000 लोकांना मागे विधानसभेला लोकसभेला आपली 1,02,000 काहीतरी होतात तालुक्यात ढेरीच नाही हा. बातम्या छापलेल्या आहेत. 3 बूथ विद्यार्थी एक मला एक पॉईंट देणार बस याच्यामध्ये राहताच्या काही तफावत वाटते का? तुम्ही जास्त अंतर वाटतंय का मागचा आणि आताचा? 10,000 कमी वाटायला काय SIR बूथचा आकडा आहे मॅपिंग झाले मग 100 हा तसं 91,340 मॅपिंग आहे का अपना वो चल रहा आधार का आधार के लिए देना लोग कहाँ पे हैं होगर बोले हाँ इधर ये हमने मिर्जा को हाँ छोड़ के आती मेरे वो जो बहुत तकलीफ है 10,000 मतदान केंद्र व्हायला समजा बहुत सारी हा, हे बघा तरी आम्ही टोटल इलेक्टरच आहेत 91,338 टोटल मॅप्ड इलेक्टर 85,647 अनमॅप्ड वोटर्स आहेत 5,691 691 आणि 93.77 ही मॅपची टक्केवारी म्हणजे 5,000चा 6.3 राहिलेली आहे असं म्हणतात. आता हे 5,000चा टांगती तलाव आहे 5,000 मतदार कमी होणार मॅपिंग करावं लागेल. डबल नाव भरपूर म्हणजे आता एक समजा 5,000 टांगती माहिताचे तलाव काही नाव आहे. आहेत. हो, अर्धापूरला नाव आहे नांदेडला नाव आहे आता हे जे अनमॅप्ड आहेत ना 5,000 691 या लोकांच्या सुनावण्या होतील एवढ्या लोकांची आपल्याला सुनावण्या केली. शिवाय इलेक्टर्स विथ अनोमलीज ते आहेत आपल्या मतदारसंघात आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये 19,689 या लोकांच्या पण सुनावण्या होतील पण
सध्याच्या याच्यामध्ये या लोकांची तफावत दूर करण्यासाठी BLOच्या ॲपमध्ये सुविधा आहे. हे जर पुरावे, हे पंचनामे करून ती तफावत जर दूर केली गेली तर ह्याच्यातली काही संख्या 19,000 कमी होऊ शकते. आणि हे 5,691 हे 5,691 ची तर सुनावणी 100% घेतली जाईल. आणि या कमी होऊ शकतात नाही ह्याच्यातलंही मॅपडं समजा आता गेल्यानंतर मिळू शकतं मॅपडं वगैरे असं. कुणी बाहेर गावी गेलं बाहेर गेले आले त्या पिरियडमध्ये ते मॅप होऊ शकतो. हे आहे का टाकलेलं प्लेसमेंट मध्ये कोणतं तुम्ही जे आकडे टक्केवारी का हा, टक्केवारी या ते टक्केवारी आवश्यक आहे ते. नाही एखाद्या जास्त असेल तर तुम्ही बघा ना. नाही समजा ना तुम्ही लिहूनच 91,338 भले का आपला 338 क्या है ये? वो जो करने का है इसका और हाँ 338 जिन अनमैप हुए हैं ना टोटल इलेक्टर्स आहेत 91,338 Total. झालेले आहेत 85,647 आणि अनमॅप्ड वोटर्स आहेत 5,691 त्याच्यात नमूद करून ठेवलं.